नव्या पिढीला, युवा पिढीला लागलेले जर ग्रहण कोणते असेल तर ते आहे व्यसन, नशा. तरुण पिढी या नशेसाठी स्वतःचे दुर्दैव ओढून घेत आहे आणि व्यसनामुळे आतून माणूस पोखरून जात आहे, पोकळ होत आहे. पैसा जसा जसा येतो व्यक्तीजवळ, जसं जसं यश मिळते, जशी जशी त्याची कार्यक्षमता वाढू लागते, तशी तशी त्याची उधळपट्टी करण्याची वृत्ती वाढू लागते. पैसे उडवण्याची एक नशा लागून जाते. पैसा कसा उधळायचा, कसा उडवायचा, कशा रीतीने तो लुटवायचा, हेच व्यक्ती विचार करत राहते. तर आज व्यसनाचा नाद जो लागलेला आहे, त्याच्यामुळे व्यक्तीला आज दुष्प्रवृत्ती वाढत आहे, दुराचरणाकडे तो वळत आहे, व्यसनामुळे व्यभिचाराकडे तो वळत आहे. तर आज आपण व्यसनाच्या दूर जर नाही झालो तर हे व्यसन एक दिवस आपला घात करून टाकेल. आपल्या शरीराला लागलेली एक प्रकारची कीड आहे, मनाला लागलेली एक प्रकारची कीड आहे व्यसन. मृत्यूच्या जबड्यात घेऊन जाणारा, मृत्यूच्या जबड्यात लोटून घेऊन जाणारी राक्षसी नाही हे व्यसन. म्हणून व्यसनामध्ये आपला जो पैसा चाललेला आहे तो रोका, आपलं आरोग्य चाललेलं आहे ते रोका. कारण की रोगाने पछाडल्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टरची फी, औषधं आणि शारीरिक मानसिक त्रास किती सारा पुढे भोगावा लागेल याची कल्पनाही करणे कठीण आहे. म्हणून आजच जागृत व्हा, व्यसनाच्या दूर राहा, व्यसनमुक्त जीवन घडवा आणि पैशाची उधळपट्टी रोका. ज्यालाही व्यसनाचा शौक आहे त्याची कुत्र्यासारखी मौत झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून सावधान व्हा, आताच जागे व्हा, सोडा ही नशा.